आमदार मिंचेकर साहेब असावेत, कारण तिने आजपासून आमच्या गावासाठी 6 कोटीचा निधी दिला. बरीच कामं, भरपूर कामं केल्यात आणि सर्वसामान्य आमचे शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी साहेबांनी त्यांना उमेदवारी दिल्या. त्याबद्दल सर्व आंबोपमध्ये शेतकरी त्यांना पाठिंबा जाहीर देतील आणि निवडून आणून देतील. काय मत आहे आपलं? मिंचेकर साहेबांनी आंब हायवे पाडळी रोड हा करून दिल्याबद्दल लोकांची चांगली सोय झालेली आहे आणि पुढच्या भविष्य काळासाठी साहेबांनी निवडून चांगल्या बहुमताने यावं अशी विनंती आहे. मिंचेकर साहेबच निवडून येतील. काय कारण? कारण त्यांचं विकास कामात चांगलं योगदान आहे आंबोप गावासाठी. मिंचेकर साहेब शिवसेनेत आता संघटनेत गेल्यात, मग तरी पण येऊ शकते. नक्की तुम्ही कोणासंग राहणार? आम्ही साहेबांसोबतच आहे. साहेबांसंगच मत आहे आमचं. मत आहे काय? शेतकऱ्यांची भूमिका ज्यावेळी आता एवढं मोठं आंदोलन केलं आम्ही हायवेवर, त्यावेळी प्रत्येक शेतकऱ्याला जे कारखानदार म्हणत होते की 1 रुपया आम्हाला द्यायचं तर ही नाही जमणार नाही, तरीसुद्धा शेट्टी साहेबांनी हायवे बंद करून राज्य सरकारला हा गुडघं टेकायला लावलं आणि त्यावेळी शेतकऱ्यांच्या खात्यावर 1 वर्षानंतर तिने 100 रुपये जमा केलं. ते शेतकरी कधीही विसरणार नाही. अगदी कळकळीची सगळ्या शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की 100 रुपये आपल्या टनाला अगदी ह्याच्यापूर्वी म्हणजे रक्ताचं पाणी करून साहेबांनी 522 किलोमीटर चाललेले आहेत ह्या 100 रुपयेसाठी. त्यावेळी तिने आपल्याला 100 रुपये दिले. त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांना काळजीपूर्वक शेतकरी संघटनेच्या म्हणजे शेट्टी साहेबांनी जे उमेदवार दिला आहे त्यांच्या पाठीशी राहून शेट्टी या चिन्हाला मतदान करून त्यांना निवडून आणलंच पाहिजे आणि आणायचंच आहे. मिंचेकर साहेब परत पुन्हा आमदार एकदा होणार, त्याबद्दल काही दुमत नाही. आणि शिट्टी हे निशाण सगळ्यांच्या मनात आहे. सगळे हे शिट्टीलाच मतदान करणार आहेत, कारण की शेतकरी संघटनेचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी साहेब यांनी जे ऊसाचा जे दर गेल्या वर्षीचा ह्या दिवाळीला मिळवून दिल्याबद्दल शेतकरी सगळे खुश आहेत आणि सगळेच्या सगळे शेट्टीला हे निशाणाला मतदान करणार आहेत.